नमस्कार सर्वांना. श्री स्वामी समर्थ. कसे आहात सर्वजण? मस्त आहात ना? मस्तच असायला पाहिजे. तर सकाळी मी याचा मिनी ब्लॉग टाकला होता आणि मी तुम्हाला सांगितलं होतं की फुल ब्लॉग पण 12 वाजेपर्यंत मी अपलोड करते. पण अचानक मला ना LICचं काम आलं. मी LICचं पण काम करते. तर मला 2 ठिकाणाहून कॉल आले होते, तर मला तिकडे जावं लागलं. त्यामुळे मग व्हिडिओला आवाज द्यायचा राहिला होता. तर मग 12 वाजता माझ्याच्यानं टाकणं झालं नाही व्हिडिओ. तर सकाळीच 6 वाजता उठले होते. माझं दररोजचं मॉर्निंग रुटीन, मी 6 वाजताच उठते. त्याच्यानंतर माझे भांडे पण घासायचे राहिले होते. हल्ली खूप थंडी पडत आहे, त्यामुळे भांडे घासणं होत नाही आणि भांडे मला बाथरूममध्येच बसून घासावं लागतात. त्याच्यामुळे संध्याकाळी घासण्याची इच्छाच होत नाही. मग ते भांडे घासून घेतले. इथे आंघोळीला पाणी ठेवलं आणि मग मी इथे 2 पातेले घेतले आहेत. तर 2 याच्यामध्ये मी चहा बनवत आहे, कारण एका याच्यामध्ये मला गुळाचा चहा बनवायचा आहे. गुळाचा चहा मी घेते आणि साखरेचा चहा मिस्टरांना बनवून द्यायचा होता. ते गुळाचा चहा घेत नाही, त्यांना आवडत नाही गुळाचा चहा घ्यायला. तर मी अगोदर गरम पाणी घेतलं. गरम पाणीसोबत मी त्रिफळा चूर्ण घेतलं आणि आता दोन्हीकडे माझे चहा बनला होता आणि पाणी पण गरम झालं होतं. त्याला साईडला झाकून ठेवलं मी आणि इथे मी चहा गाळून घेत आहे. तर मग आता मी माझा चहा घेईल आणि त्याच्यानंतर मग मी आंघोळ करून घेईल आणि त्याच्यानंतर सर्व बाकीची कामं. तर आज गुरुवार होता, मार्गशीर्ष महिन्यातला 3रा गुरुवार आहे. तर आज लक्ष्मी मातेचे पूजन पण करायचे होते. तर जे पाणी गरम केलं होतं ना, तर मुलीला जायला उशीर होत होता. मग तिलाच ते आंघोळीला देऊन टाकलं आणि ती 8:30 वाजता जाते. तर मग मी इथे भाजी आणि पोळी पण करून घेत होते. तर इकडे मी चपात्या टाकत होते आणि एकीकडे मी गोबी व मटारची भाजी केली होती आणि माझं असं सगळं काम पटपट आवरणं चालू होतं, कारण की मला लक्ष्मी मातेचे पूजन मांडूनसुद्धा ऑफिसला पण जायचं होतं. तर माझी मुलगी 4थीला आहे, 10 वर्षाची आहे ती. तर तिच्याच्याने होतं का तेवढं ती आवरून घेते. तर इथे टाय बांधायची होती, तर तिला टाय बांधण्यासाठी ती आली होती. मग तिला टाय बांधून दिलं आणि लगेचच मग मी पोळ्या टाकायला घेतले, कारण की तिची व्हॅन आली तर मग व्हॅन थांबत नाही लवकर. व्हॅन यायच्या अगोदरच तिची पूर्ण तयारी करून द्यावं लागते. तर इथे गोबी आणि मटारची भाजी पण शिजली होती आणि माझ्या पोळ्या पण इथे झाल्या होत्या. त्याच्यानंतर लगेचच मी तिचा डब्बा बांधून घेतला आणि डबा बांधल्याच्या नंतर घरातली जी छोटी मोठी कामं आहेत ती आवरून घेतली. सकाळची धावपळ ही सगळ्यांनाच असते, कारण मिस्टरांचा डब्बा, मुलांचा डब्बा किंवा ज्यांना ऑफिसला जायचं असेल मग त्यांची गडबड. तर सर्व काही सकाळी चालत असतं. तर मग इथे मी तिचा टिफिन बांधून घेतला आणि त्याच्यानंतर लगेचच मग मी घरामध्ये झाडू वगैरे मारून घेतला. झाडू वगैरे मारण्याची क्लिप माझ्याच्याने डिलीट झाली. त्याच्यानंतर लादी पुसून घेतली पटकन आणि फास्टमध्ये लादी पुसून घेतल्याच्यानंतर लगेचच मग मी लक्ष्मीपूजन स्नान वगैरे करून लक्ष्मीपूजन मांडून घेतले. तर लक्ष्मीपूजन कसे मांडायचे याचा डिटेल व्हिडिओ मी अगोदरच आपल्या चॅनलवर अपलोड केला होता. तर त्यामुळे पूजा मांडतानाचा व्हिडिओ मी तुमच्यासोबत शेअर नाही केला. आता पूजा वगैरे मांडून तर झाली होती. नंतर मग मी ऑफिसला गेले आणि इकडे माझी दररोजची देवपूजा पण झाली होती. तर मग मी ऑफिसला निघून गेले. मग संध्याकाळी मग जेव्हा मी ऑफिसहून परत आले होते, तेव्हा मग हातपाय वगैरे धुवून दिवाबत्ती वगैरे करून घेतली. इथे धूप लावला होता आणि मग असं मी पूजा करत होते. मग संध्याकाळी पुन्हा लक्ष्मीजीला हळद कुंकू वाहिलं आणि संध्याकाळी जे लक्ष्मी अष्टकम असतं, जे गुरुवारची कहाणीचे पुस्तक आहे त्याच्यामध्ये दिलेलं आहे, तर लक्ष्मी अष्टकमचं मी पठण करून घेतलं आणि गुरुवारी सकाळी आणि संध्याकाळी दोन्ही टाईम पण लक्ष्मी अष्टकमचं पठण करावं. आणि तसं पण दर गुरुवारी आणि शुक्रवारी घरामध्ये लक्ष्मी अष्टकमचं पठण करणं चांगलं असतं, कारण लक्ष्मी अष्टकमचं पठण केल्यानं जी प्राप्त लक्ष्मी आहे ती स्थिर राहते आणि आई लक्ष्मीची पण आपल्यावर कृपा होते. त्याच्यानंतर मग लगेचच मी आरती करून घेतली आणि आरती आणि धूप मी संपूर्ण घरामध्ये फिरवून घेतलं. आरती आणि धूप जेव्हा आपण संपूर्ण घरामध्ये फिरवतो ना, तेव्हा एक वेगळ्याच प्रकारचं प्रसन्न असं वातावरण निर्माण होतं. तर तुम्हाला हा ब्लॉग कसा वाटला मला कमेंट करून नक्की सांगा. ब्लॉग आवडल्यास माझ्या ब्लॉगला लाईक करा. चॅनलवर नवीन आले असाल तर चॅनलला नक्की सबस्क्राईब करा. भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये. तोपर्यंत सर्वांना श्री स्वामी समर्थ आणि आपल्या चॅनलला नक्की सपोर्ट करा आणि सबस्क्राईब करा.